मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। आज शार्वीच्या शाळेत होता आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशी निमित्त पालखीचा कार्यक्रम। छानशी अशी तिला नववारी घातलेली होती। ही तिची नववारी ना खूप जुनी आहे। 2 वर्षाची होती तेव्हा तिला मी घेतली होती। अजून पण नाही येते तिला मस्त छानसा असं आवरलं आणि त्याच्यानंतर तिला स्कूलला सोडलं। तर तिला मी म्हणाले ते शार्वी एक छानसा व्हिडिओ काढू, परंतु ती एका जागी काही थांबतच नव्हती। असे फोटो आणि व्हिडिओ काढला। छानसं असं तिला आवरलं। त्यानंतर तिला स्कूलला सोडलं आणि त्याच्यानंतर मी घरी आले। आज जे आहे ना खूप कामं आहेत। आज बनवायचं आहे पुरणपोळीचा नैवेद्य। दरवर्षी आखाड महिन्यात म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जे आहे ना मी गावातील देवतांना नैवेद्य करतो। तर त्याच्यासाठी ते जे आहे ना सकाळीच मी पुरणाची डाळ घातलेली होती शिजायला। त्याच्यानंतर पीठ मळलं। पीठ मळून झाल्यानंतर कुकर लावून घेतला। महाराष्ट्रामध्ये जे आहे ना प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यामध्ये किंवा चैत्र महिन्यामध्ये आपले जे काही ग्रामदेवत आहे म्हणजे आपल्या गावातील जेवढे काही देवी देवता आहेत त्यांना नैवेद्य केला जातो। देवांना नैवेद्य, देवीला ओटी भरली जाते। त्याचप्रमाणे जे काही आपले शेतावरचे देव आहे किंवा जे बांधावरचे देव आहेत अशा प्रकारच्या सर्व देवांना जे आहे ना नैवेद्य केला जातो। तर ही प्रथा तुमच्या इकडे आहे का हे कमेंट्स करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा आपला व्हिडिओ। नंतर मी आलेले ते हार फुलं आणण्यासाठी। तर आता नैवेद्य दाखवायचा आहे, ओटी भरायची आहे, त्याच्यासाठी हार फुलं आणि ओटीचं जे काही सामान आहे ते घेऊन आले पटकन जाऊन, कारण शार्वीलाही स्कूलमधून आणायचं होतं। त्याच्यानंतर मी गेले स्कूलमध्ये। शार्वीला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर जे आहे ना परत स्वयंपाकाला लागले। तर मी जे कांदा आहे ना जाण्याआधी मिठामध्ये मुरून ठेवलेला होता। आल्यानंतर त्याच्यामध्ये मग मीठ, मिरची, धना पावडर वगैरे टाकली आणि छानशी अशी भजी काढली। सगळ्यात आधी नैवेद्याची जी भजी असते साधी ती केली। पहा इथं माझ्या जावेने नैवेद्य बनवलेले होते। आता हे सर्व नैवेद्य बनवून झालेले आहेत। थोड्या वेळातच आता आम्हाला नैवेद्य भरायचे आहे। तोपर्यंत भजी करून घेतली। पापडी वगैरे सर्व जे काही आहे हे पुरणपोळीचा जो सगळा स्वयंपाक झालेला आहे। तर आमटी पहा छान किती मस्त कलर आलेला आहे आमटीला। तुमच्या इकडे ह्या आमटीला काय म्हणतात तेही सांगा, कारण बऱ्याच ठिकाणी आमटीला वेगवेगळी नावं आहेत। आणि हे पहा कुरड्या पापड्याही तळलेल्या होत्या। नैवेद्य लवकरात लवकर व्हावे, व्यवस्थित व्हावे ह्या अपेक्षाने जे आहे ना लवकर लागलेलं होतं आणि आमचा सर्व स्वयंपाक झालेला आहे। तर नैवेद्य भरायचे आहेत। तर नैवेद्य साधारणतः मी 30 ते 40 नैवेद्य बनवलेले होते। तर एका परातीमध्ये सगळे असे नैवेद्य भरले। हे जे आहे ना छोटे नैवेद्य आहे। त्याचप्रमाणे पुरणपोळीचेही नैवेद्य बनवलेले होते। तर ते पुरणपोळीचे नैवेद्य मी जे आहे ना एका डब्यात भरले। हे पहा असा हा अखंड पोळीचा नैवेद्य हेही नैवेद्य बनवलेले होते। तर अशा प्रकारे सर्व नैवेद्य भरून झाले। आता आम्हाला जायचं होतं गावामध्ये सर्व देवी देवता आहे त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी। आता एवढे नैवेद्य घेऊन जाणं तर काही शक्य नाही, म्हणून आम्ही जे आहे ना गाडीवर गेलेलो होतो। मी, माझं दीर, जाऊ आणि मी असे आम्ही गाडीवर गेलेलो होतो। कृष्णालाही सोबत घेतलेलं होतं। आणि सगळ्यात आधी आम्ही इथं पोचलो। हे जे आहे ना आमच्या गावातील तुळजाभवानी मंदिर आहे। तर सगळ्यात आधी मी इथं पोचलो, कारण हे मंदिर ना घरापासून खूप लांब आहे। तर सगळ्यात आधी जे आहे ना जे लांबचं ठिकाण आहे ना तिथे जाऊन नैवेद्य दाखवायची देवीची केल्यानंतर ओटी भरली आणि नैवेद्य दाखवला। मंदिरचा जो गाव आहे तो बंद होता, म्हणून जे आहे ना बाहेरूनच नैवेद्य दाखवला। आमच्या गावातील तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि इथे जे आहे ना खूप मोठी यात्रा भरते नवरात्रामध्ये। त्याच्यानंतर आलेलं होतं काळभैरव मंदिरामध्ये। तर काळभैरव मंदिरामध्ये नैवेद्य दाखवले। काळभैरव मंदिरामध्ये काळभैरवनाथाचे मंदिर, त्याचप्रमाणे दत्तगुरूंचे आणि विठ्ठू माऊलीचे मंदिर आहे। तर इथेही देवाला नैवेद्य दाखवला। तर पहा हे किती छान मस्त मूर्त्या आहेत मंदिरामध्ये। हे मंदिर ना खूप मोठं आहे। जर तुम्ही पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये राहत असाल तर नक्की ह्या मंदिराला एकदा भेट द्या। खूप सुंदर असं मंदिर आहे आणि ह्या मंदिरासमोरच ना खूप मोठं शिवाजी महाराजांचं स्मारक, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। ही पाहण्यासारखं आहे। मंदिर खूप सुंदर आहे, तुम्हीही नक्की या। त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो इथे एक मंदिर आहे हनुमानाचं। इथेही विठ्ठल रुक्मिणीची छानशी अशी मूर्ती आहे। महिना होता आहे, आषाढ महिना आहे म्हणून देवी देवतांना छानसे असं वस्त्र, हार वगैरे घालून
जे आहे ना सुशोभित करण्यात आलेलं होतं। भरपूर जण येत होते दिवसभर नैवेद्य दाखवायला, कारण आषाढ महिन्यात सगळेजण नैवेद्य दाखवतात। मी तुम्हाला बोलले ना आता शिवस्मारक, तर हे आहे शिवस्मारक, बघण्यासारखं आहे। शिवसृष्टी पण बनवलेली आहे। त्यानंतर आम्ही आलेलो होतो कानिफनाथ मंदिरामध्ये। कानिफनाथ मंदिरामध्ये नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही आलेलो होतो सावतामाळी मंदिरात। हे आमच्या गावातील प्रसिद्ध असे सावतामाळी मंदिर आहे। हे मंदिर खूप छान आहे। त्यानंतर आम्ही आलेलो होतो आमच्याच गावातील महालक्ष्मी मंदिरामध्ये। हे आहे आमच्या गावातील महालक्ष्मी मंदिर। तर हे मंदिर जे आहे ना सेम टू सेम कोल्हापूरच्या देवीचीच कॉपी केलेली आहे। छान आहे हे मंदिर बघण्यासारखं। आम्ही आलेलो होतो आई माता मंदिरामध्ये। हे जे आहे ना सटवाई मंदिर आहे। तर ह्या मंदिरामध्ये जेव्हा आपण लहान मुलांचं जावळ काढतो ना तेव्हा इथं केस वाहिली जातात आणि त्याचप्रमाणे पाळणाही वाहिला जातो। मंदिर अतिशय जुनं आहे, खूप जुनं मंदिर आहे। सर्व मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही घरी आलो। त्या देवतालाही नैवेद्य दाखवला आहे ना। आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य केले होते आणि ते गावातील सर्व देवी देवतांना दाखवले। असा हा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा। नुकताच आपल्या चॅनलचे 4000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा। अच्छा चला तर मग भेटू, बाय बाय, सी यू।